पीक विमा आणि दुष्काळी अनुदानाच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज धानोरा काळे येथे गोदावरी नदीपात्रात उड्या घेऊन जलसमाधी आंदोलन केलं। जिल्ह्यात खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, मूग, उडीद यासारख्या पिकांचं अतोनात नुकसान झालंय। त्यात राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले। पीक विमा कंपनी आणि जिल्हा प्रशासनाने पंचनामे पूर्ण केले। जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळ अग्रिम रकमेस पात्र ठरली, तरी देखील अद्यापही पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही। तसेच अतिवृष्टी रक्कम सुद्धा राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली नाही। या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन करण्यात येत असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी स्पष्ट केले। पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, कर्जमुक्ती शेतकरी एकजुटीचा। स्वाभिमानीची मागणी सरळ आहे। केंद्रानं आणि राज्यानं पीक विमा कंपनीकडे पैसे दिलेले, फक्त थोडी बहुत अमाऊंट राहिले असल्यामुळं पीक विमा कंपनी पैसे द्यायला शेतकऱ्याला तयार नाही। त्यामुळं जोपर्यंत पीक विमा आमच्या खात्यावर पडणार नाही तोपर्यंत आम्ही गोदामाईच्या याच्यामधून पात्रातून बाहेर निघणार नाहीत। एकीकडे सोयाबीन, कापूस या पिकांची हमी भावापेक्षा कमी भावाने खरेदी सुरू आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा भरून निघत नाही। या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिनांक 17 जानेवारी रोजी ठीक 11 वाजता गोदावरी नदीमध्ये जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी जलसमाधी आंदोलन केले। यावेळी रामप्रसाद गमे, गजानन तुरे, मुंजाभाऊ लोडे, राम गोळेगावकर, प्रसाद गरुड आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते।